नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी शाळा या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत वचन, एकवचन, अनेक वचन, प्रज्ञाशोध परीक्षा सराव व शिष्यवृत्ती परीक्षा, स्पर्धा परीक्षा, नवोदय परीक्षा तयारी यासाठी अत्यंत उपयुक्त व्हिडिओ। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत ते पाहूयात। वचन म्हणजे काय, वचनाचे प्रकार, वचन या घटकाचा सचित्र अभ्यास म्हणजेच एकवचनी व अनेकवचनी नामे चित्रांच्या मदतीने अभ्यासणार आहोत। आंबा, आंबा या नामावरून एका आंब्याचा बोध होतो। एक आंबा। आंबे, आंबे या नामावरून अनेक आंब्यांचा बोध होतो, म्हणून अनेक आंबे। घर, घर या नामावरून एका घराचा बोध होतो, म्हणून एक घर। त्याच पद्धतीने घरे या नामावरून अनेक घरांचा बोध होतो, म्हणून अनेक घरे। वस्तू एक आहे की अनेक आहेत हे ज्या नामावरून कळते त्यास नामाचे वचन म्हणतात। मराठी भाषेत वचनाचे दोन प्रकार आहेत, एकवचन व अनेक वचन। आता आपण एकवचन म्हणजे काय पाहूया। जेव्हा नामावरून एकाच वस्तूचा बोध होतो तेव्हा त्या नामाचे एकवचन असते, जसे ससा, पुस्तक, कोल्हा इत्यादी। एकवचनी सर्वनामे कोणती आहेत पाहूयात। मी, तू, तो, ती, ते, जो, हा, कोण। आता आपण अनेकवचन म्हणजे काय पाहूया। जेव्हा नामावरून अनेक वस्तूंचा बोध होतो तेव्हा त्या नामाचे अनेक वचन असते, जसे ससे, पुस्तके, कोल्हे इत्यादी। अनेकवचनी सर्वनामे पुढील प्रमाणे आहेत। आम्ही, तुम्ही, ते, त्या, ती, जे, ह्या, त्या। वचन बदल, काही पुल्लिंगी शब्द व त्यांची अनेक वचने। एक अनेक, कोल्हा, एक कोल्हा, अनेक कोल्हे। एक कोल्हा, अनेक कोल्हे। याच पद्धतीने एक पोपट, अनेक पोपट, एक पोपट, अनेक पोपट। एक आंबा, अनेक आंबे। एक फळा, अनेक फळे। एक घोडा, अनेक घोडे। एक कुत्रा, अनेक कुत्रे। एक कावळा, अनेक कावळे। एक मासा, अनेक मासे। एक ससा, अनेक ससे। एक पंखा, अनेक पंखे। एक चमचा, अनेक चमचे। काही पुल्लिंगी शब्द व त्यांची अनेक वचने कोणती आहेत ते पाहूयात। एक अनेक, एक बगळा, अनेक बगळे। एक मळा, अनेक मळे। एक वाडा, अनेक वाडे। एक माळा, अनेक माळे। एक रस्ता, अनेक रस्ते। एक आरसा, अनेक आरसे। एकवचनी व अनेकवचनी सारखी रूपे असलेले आकारांत पुल्लिंगी शब्द। एक अनेक, एक सैनिक, अनेक सैनिक। एक माठ, अनेक माठ। एकवचनी व अनेकवचनी सारखी रूपे असलेले आकारांत पुल्लिंगी शब्द। एक अनेक, एक दिवस, अनेक दिवस। एक वार, अनेक वार। एक वीर,
अनेक वीर. एकवचनी व अनेकवचनी सारखी रूपे असलेले आकारांत पुल्लिंगी शब्द. एक तीर, अनेक तीर. एक दीर, अनेक दीर. एक पथ, अनेक पथ. एक मार्ग, अनेक मार्ग. एक तरुण, अनेक तरुण. एक मित्र, अनेक मित्र. एक पुत्र, अनेक पुत्र. एक उमेदवार, अनेक उमेदवार. एक पक्ष, अनेक पक्ष. एक गुन्हेगार, अनेक गुन्हेगार. एक चोर, अनेक चोर. एक पोलीस, अनेक पोलीस. एकवचनी व अनेकवचनी सारखी रूपे असलेले ईकारांत पुल्लिंगी शब्द. एक अनेक. एक पक्षी, अनेक पक्षी. एक हत्ती, अनेक हत्ती. एकवचनी व अनेकवचनी सारखी रूपे असलेले ईकारांत पुल्लिंगी शब्द. एक अनेक. एक रोगी, अनेक रोगी. एक धोबी, अनेक धोबी. एक माळी, अनेक माळी. एक शिंपी, अनेक शिंपी. एक व्यापारी, अनेक व्यापारी. एक मणी, अनेक मणी. आता आपण एकवचनी व अनेकवचनी सारखी रूपे असलेले उकारांत पुल्लिंगी शब्द पाहूयात. एक अनेक. एक चेंडू, अनेक चेंडू. एक लाडू, अनेक लाडू. एक गुरु, अनेक गुरु. एक खडू, अनेक खडू. एक चिकू, अनेक चिकू. एक साधू, अनेक साधू. लक्षात ठेवा, ज्या नामाचे अनेक वचन होताना त्यात काहीच बदल होत नाही त्या नामाचे वचन वाक्याच्या क्रियापदावरून ठरवता येते. जसे पहिल्या वाक्यामध्ये राम लाडू खातो, या ठिकाणी लाडू हे एक वचन आहे. दुसऱ्या वाक्यात रामने लाडू खाल्ले, खाल्ले या क्रियापदावरून लाडू हे अनेक वचन नाम दिसून येते. म्हणून या ठिकाणी दुसऱ्या वाक्यामध्ये लाडू हे अनेक वचन आहे. काही स्त्रीलिंगी शब्द व त्यांची अनेक वचने. काही स्त्रीलिंगी शब्द व त्यांची अनेक वचने आपण पाहूयात. एक अनेक. एक गाय, अनेक गायी. एक मुलगी, अनेक मुली. एक चिमणी, अनेक चिमण्या. एक मधमाशी, अनेक मधमाशा. एक मुंगी, अनेक मुंग्या. एक म्हैस, अनेक म्हशी. एक होडी, अनेक होड्या. एक कोंबडी, अनेक कोंबड्या. काही स्त्रीलिंगी शब्द व त्यांची अनेक वचने. एक अनेक. तार, एक तार, अनेक तारा. एक धार, अनेक धारा. एक लाट, अनेक लाटा. एक वाट, अनेक वाटा. एक माळ, अनेक माळा. एक जट, अनेक जटा. एक खाट, अनेक खाटा. एक भिंत, अनेक भिंती. एक घागर, अनेक घागरी. एक पंगत, अनेक पंगती. एक सहल, अनेक सहली. एक सर, अनेक सरी. एक वरात, अनेक वराती. एक नथ, अनेक नथी. एक भुवई, अनेक भुवया. एक रजई, अनेक रजया. एक लढाई, अनेक लढाया. एक बाई, अनेक बायका. एक समई, अनेक समया. एक सुई, अनेक सुया.
एक चटई अनेक चटया, एक नदी अनेक नद्या, एक चांदणी अनेक चांदण्या, एक भाकरी अनेक भाकऱ्या, एक वाडी अनेक वाड्या, एक खाडी अनेक खाड्या, एक साडी अनेक साड्या, एक नक्कल अनेक नकला, एक चप्पल अनेक चपला, एक थप्पड अनेक थपडा, एक पक्कड अनेक पकडी, एक गंमत अनेक गमती, एक किंमत अनेक किमती, एक रक्कम अनेक रकमा, एक वीज अनेक विजा, एक जीभ अनेक जिभा, एक मिरवणूक अनेक मिरवणुका, एक मैत्रीण अनेक मैत्रिणी, एक विहीर अनेक विहिरी, एक निवडणूक अनेक निवडणुका, एक चूल अनेक चुली, एक तारीख अनेक तारखा, एक खारीक अनेक खारका, एक सोय अनेक सोयी, एक जाऊ अनेक जावा, एक सासू अनेक सासवा, एक पिसू अनेक पिसवा, एक जळू अनेक जळवा. एकवचनी व अनेकवचनी सारखी रूपे असलेले आकारांत स्त्रीलिंगी शब्द. पुन्हा एकदा, एकवचनी व अनेकवचनी सारखी रूपे असलेले आकारांत स्त्रीलिंगी शब्द. एक, अनेक. एक शाळा अनेक शाळा, एक शाळा अनेक शाळा. एक घंटा अनेक घंटा, एक भाषा अनेक भाषा, एक प्रार्थना अनेक प्रार्थना, एक प्रतिज्ञा अनेक प्रतिज्ञा, एक दिशा अनेक दिशा. एकवचनी व अनेकवचनी सारखी रूपे असलेले ईकारांत स्त्रीलिंगी शब्द. एक, अनेक. एक तरुणी अनेक तरुणी, एक युवती अनेक युवती, एक व्यक्ती अनेक व्यक्ती. लक्षात ठेवा, ज्या स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन होताना त्यात काहीच बदल होत नाही, त्या नामाचे वचन वाक्याच्या क्रियापदावरून ठरवता येते. पुन्हा एकदा, ज्या स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन होताना त्यात काहीच बदल होत नाही, त्या नामाचे वचन वाक्याच्या क्रियापदावरून ठरवता येते. जसे संगीत स्पर्धेत गायिका फार छान गायली. या पहिल्या वाक्यामध्ये गायिका हे नाम एक वचन आहे. दुसरं वाक्य, संगीत स्पर्धेत गायिका फार छान गायल्या. या ठिकाणी गायिका हा अनेकवचनी शब्द आहे. काही नपुंसकलिंगी शब्द व त्यांची अनेकवचने. काही नपुंसकलिंगी शब्द व त्यांची अनेकवचने. एक, अनेक. एक घर अनेक घरे, एक दार अनेक दारे, एक हरिण अनेक हरणे, एक फुलपाखरू अनेक फुलपाखरे, एक फळ अनेक फळे, एक फूल अनेक फुले, एक झाड अनेक झाडे, एक विमान अनेक विमाने, एक लिंबू अनेक लिंबे. काही नपुंसकलिंगी शब्द व त्यांची अनेक वचने. एक, अनेक. एक गाव अनेक गावे, एक मत अनेक मते, एक दार अनेक दारे, एक गाणे अनेक गाणी, एक तळे अनेक तळी, एक डोके अनेक डोकी, एक खेडे अनेक खेडी, एक मडके अनेक मडकी, एक खेळणे अनेक खेळणी.
एक पिल्लू अनेक पिल्ले, एक वासरू अनेक वासरे, एक पाखरू अनेक पाखरे, एक कोकरू अनेक कोकरे, एक लेकरू अनेक लेकरे, एक छप्पर अनेक छपरे, एक डुक्कर अनेक डुकरे, एक लाकूड अनेक लाकडे, एक देऊळ अनेक देवळे, एक शीत अनेक शीते, एक शीड अनेक शिडे, एक मूल अनेक मुले, एक मूळ अनेक मुळे, एक कुळ अनेक कुळे. लक्षात ठेवा, आदरणीय व्यक्तीसाठी नेहमी अनेक वचन वापरतात. यांना आदरार्थी बहुवचन किंवा आदरार्थी अनेक वचन म्हणतात. उदाहरणार्थ संत नामदेवांना छत्रपती शिवाजी महाराजांनी बाबांसाठी इत्यादी. लक्षात ठेवा, जेव्हा एखादे नाम वाक्यात न देता स्वतंत्र दिल्यास त्या नामाचे वचन ओळखताना एक वचन वा अनेक वचन सारखेच होत असेल अशा वेळी ते नाम उभयवचनी असते. उदाहरणार्थ प्रतिज्ञा, एक प्रतिज्ञा अनेक प्रतिज्ञा. म्हणून प्रतिज्ञा हे नाम दोन्ही वचनात सारखे असल्यामुळे ते उभयवचनी आहे. धन्यवाद.